भजनम. मानवी देहाना आलेल्या माणसाने भजन चुकू नये. तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. एखाद्याच्या लग्नाला जायचं चुकलं तरी चालल, एखाद्याच्या वास्तुशांतीला जायचं चुकलं तरी चालल, एखाद्याच्या गोड जेवणाला जायचं चुकलं तरी चालल, भजन चुकू नका महाराज. सोमवार आहे, गुरुवार आहे, एकादशी आहे, गावात भजन चालू आहे ना, भजन चुकू नका. तयाचे भजन चुकू नको. भजन माणसाने केलं पाहिजे. त्या भजनाचे दोन प्रकार आहेत आपल्या वारकरी संप्रदायात. एक वैयक्तिक भजन, दोन सामुदायिक भजन. वैयक्तिक भजन म्हणजे काय? एकट्यानेच भजन करणं. कोणाची न पडो छंदा गोविंदाशी आळ, गोविंदाशी आळ, गोविंदाशी आळ. काळी एकला विना लावावा, खैराची चिपळी घ्यावी आणि काळी एकला एकट्यानेच गळ्यात विना घेऊन भजन करावं. आम्ही उमरेकर मध्ये राहायचो, शिंदे बोलला माहिती, ते केंद्रीमध्ये राहिलो होते. आपण तिथून स्नानाला जायचो त्यावेळेस इंद्रायणीला पाणी चांगलं होतं. 20-22 वर्षापूर्वी पाणी चांगलं होतं, तर आपल्या ठाकूरबाच्या मठात कोणीतरी एकटाच मनुष्य भजन करायचा. मग एकटाच पुढं म्हणायचं आणि एकटाच मागं म्हणायचं. कोण वारकरी होता मी काय पाहिलं नाही आम्ही, पण कानोर पडायचं, एकटाच भजन करायचं. याला म्हणायचं एकांगी भजन. कोणाची न पडो छंदा गोविंदाशी आळवू. पण हे झालं एकांगी भजन. आणि दुसरं आहे सामुदायिक भजन. सामुदायिक म्हणजे अनेकांनी एकत्र यायचं. कारण संगे वाढे शीन संगे वाढे भजन, त्रिविध हे जन बहुदेवा. अनेकांना एकत्र घ्यायचं. एकट्याने भजन केल्यावर कधी देव भेटल सांगता येत नाही, पण अनेकांनी भजन केलं तर लवकर भेटतो. असं तुकोबरायचं प्रमाणे एकलिया भाव बळे कै सापडे तो काळे, वैष्णवाच्या मेळे उभा ठाके हाकेसी. याला म्हणायचं सामुदायिक भजन. मग ते कसं करायचं? तर काहींनी टाळ घ्यायची, काहींनी चिपळ्या घ्यायच्या, काहींनी पखवाज घ्यायची, काहींनी पावल्या धरायच्या आणि काहींनी टाळ्या वाजायच्या. याला म्हणायचं सामुदायिक भजन. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या
काहींनी टाळ घ्यायचा, एका हाती टाळ. इथं एक शब्दाचा अर्थ एक जण नाही घ्यायचा, एक शब्दाचा अर्थ काही जण घ्यायचे. काहींनी टाळ घ्यावा, एकांनी टाळ घेतलीत. एका हाती चिपळ्या, काहींनी चिपळ्या घेतल्यात. घाली ती हुंबरी, हुंबरी म्हणजे काहींनी पावल्या धरल्यात. एक वाहता ती टाळीया, काहींनी टाळ्या वाजाव्या. काहींनी टाळ घ्यावा, काहींनी पखवाज वाजावा, काहींनी पावल्या खेळाव्या, काहींनी चिपळ्या वाजाव्या. आणि बसलेल्या माणसानी पंक्ती धराव्या. नाही नाही, टाळी वाजवायची. बसलेल्या माणसावर लय जबाबदारी राहते महाराज. बसलेल्या माणसाने पुंडलिका म्हणू लागायची. कीर्तनकार ज्या वेळेस पुंडलिका म्हणत असताना असा हात करतो, तर ती पुंडलिका टाळकऱ्याने म्हणायची नसते. टाळकऱ्याने जे भजन चालू आहे ते भजनच चालू ठेवायचं. बसलेल्या माणसाने पुंडलिका म्हणायची असते. पुंडलिक वरदा हो. आणि एवढीच पुंडलिका आहे, पुढं काही जोडायचं नाही, शेपट जोडीत बसायची नाही. जरा फडकऱ्यात या तुम्ही ज्ञानोबराच्या तळावर, पुढं जय बी काय म्हणायचं नाही. एवढीच पुंडलिका. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. ज्ञानोबर आहे पाय आहे, तुकोबर आहे कळस आहे. पाय आणि कळस आला का मातलं सगळं देऊळच आलं. तसं सगळे संत आल्यात जमायत महाराज. बसलेल्या माणसाचे काही काम आहे. पहिली गोष्ट भजन सारं झालं का टाळी वाजवायची महाराज. वाहे टाळ टाळ्या टाळी, होईल होळी विघ्नाची. लोक बसलेली माणसं टाळ्या वाजित येत, पण एखादं महाराजांनी वाक्य वापरलं, वाह क्या बात आहे, ठेवून दिली पाहिजे. वाक्याला टाळी वापरू नका, वाक्य वरच्या मुखातून आलेलं आहे. आणि भजन हे संतांच्या मुखातून आलेलं आहे महाराज. झालं का सुरू आहे का? ये वाजवल्या पाहिजे.